हार्दिक स्वागत। आज आपण त्रिकोणांची एकरूपता याविषयी माहिती पाहणार आहोत, समजावून घेणार आहोत। यावर तुम्ही त्रिकोण याविषयी खूप माहिती मिळवलेली आहे, ज्याला ज्या आकृतीला तीन बाजू आहेत, तीन कोन आहेत, असा हा त्रिकोण। या त्रिकोणाविषयी आणखी थोडी माहिती बघूया। या त्रिकोणाचे तीन कोन आहेत, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, किंवा त्याला कोन ए, कोन बी आणि कोन सी असं आपण म्हणतो। आता बाजूंचा विचार केला तर बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी या तीन बाजू आहेत। कोनासमोरील बाजू, मला ए कोनासमोरील बाजू पाहिजे असेल तर कोन ए च्या समोर कोणती बाजू दिसते आपल्याला या ठिकाणी? बी सी, म्हणजेच कोन ए याच्या समोरील बाजू असेल बाजू बी सी। ए च्या समोर बी सी ही बाजू आहे, किंवा कोन सी च्या समोरील बाजू ए बी। तर याप्रमाणे त्रिकोणाविषयी मूलभूत गोष्टी आहेत काय। आता आपण एकरूपता हा भाग समजावून घेणार आहोत। एकरूपता म्हणजे काय? जेव्हा दोन आकृत्या एकमेकांना तंतोतंत जुळतात त्याला आपल्याला एकरूप असं म्हणावं लागेल। निसर्गामध्ये खूप एकरूप गोष्टी आहेत। फुलपाखराचे दोन पंख पाहिले आणि तुम्ही बघा जरा, काही प्लास्टिकचे पण फुलपाखरं असतात शोभेसाठी, घरात भिंतीला लावायचे, त्याचे दोन पंख बरोबर एकमेकांशी तंतोतंत जुळतात। खूप वनस्पतींच्या पानांना मध्ये बरोबर एक रेष असते, ते दोन्ही बाजू जर पाहिल्या तुम्ही ते एकमेकांना तंतोतंत जुळतात। तर अशा ज्या काही आकृत्या आहेत त्यांना एकरूप आकृत्या आपण म्हणू शकतो। या ठिकाणी या दोन कागदाच्या पट्ट्या आहेत, या जर दोन कागदाच्या पट्ट्या ह्याला आपण चौकोन पण म्हणू शकतो। हे एकमेकांना तंतोतंत जुळतात का आपण पाहूया। तर हे बरोबर एकमेकांना तंतोतंत जुळालेले आहे। याचा अर्थ काय की या एकरूप आकृत्या झाल्या। आता त्यानंतर आणखी एकरूपता, जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल, आता हा एक रेषाखंड आहे, त्याला नाव देऊया रेषाखंड एक्स वाय, आणि बरोबर एवढ्याच लांबीचा दुसरा रेषाखंड आहे, आपण तो मोजला आणि बरोबर त्या पद्धतीने काढला, तर एक्स वाय आणि त्याला दुसरं नाव एल एम, तर एल एम हे दोन रेषाखंड यांची लांबी समान असेल तर त्याला एकरूप रेषाखंड असे म्हणतात। आता आपण त्रिकोणांची एकरूपता हा भाग समजावून घेणार आहोत। तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे, एक कृती करायची। ती कृती अशी की पुस्तकामध्ये या पद्धतीचे त्रिकोण आहेत, एक ट्रेसिंग पेपर, थोडासा पारदर्शक कागद घ्यायचा आणि तो कागद या त्रिकोणावर ठेवायचा एका ठिकाणी, आणि पेन्सिलनं या त्रिकोणाची कडा आखून घ्यायची, आणि नंतर बरोबर त्या ट्रेसिंग पेपरवरच्या कडांवर तो कट करायचा। अशा पद्धतीने दोन त्रिकोण तयार करायचे आणि ते दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवून बघायचे ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात की नाही। मी पण आता या ठिकाणी दोन त्रिकोण आणलेले आहेत तुम्हाला दाखवण्याकरता। तर बघा, हा आहे त्रिकोण ए बी सी, आणि या ठिकाणी दुसरा त्रिकोण दिसतोय पी क्यू आर। या पद्धतीचे त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर। आता हे जे दोन त्रिकोण आहेत हे आपण एकमेकांवर ठेवून जुळतात का पाहूया। तर हा त्रिकोण ए बी सी या पी क्यू आर च्या वर बरोबर घेतलेला आहे, आणि जर मी जुळवण्याचा प्रयत्न केला तर अगदी ऍक्युरेट हे दोन त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळलेले आपल्याला दिसतात। याचा अर्थ हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर, हे बरोबर एकरूप त्रिकोण आहे। आता या दोन एकरूप त्रिकोणांचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन त्रिकोणांमध्ये
मी बरोबर ए हा कोन पी या कोनाच्या जवळ आणलेला आहे किंवा ए हा कोन पी शी जुळवलेला आहे, बी हा कोन क्यू बरोबर जुळवलेला आहे. परत एकदा आणखी बघा, ए हा कोन पी च्या बरोबर, बी हा कोन क्यू बरोबर आणि सी हा कोन आर बरोबर जुळवला तर हे एकमेकांना तंतोतंत जुळतात. पण जर मी ए हा कोन क्यू बरोबर जुळवण्याचा प्रयत्न केला, हा इथं एक कोन दिसतोय आणि हा क्यू आहे आणि हे जर एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दोन त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळत नाही. याचा अर्थ असा आहे की या दोन त्रिकोणांसाठी आपल्याला जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील किंवा ते एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ए हा बिंदू किंवा कोन पी या कोनाबरोबर जुळवणं आवश्यक आहे, बी हा कोन क्यू या कोनाबरोबर आणि सी हा कोन आर या कोनाबरोबर जुळवणं आवश्यक आहे. तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात आणि मग त्यांच्यामध्ये जी एक संगती आहे की ए ची संगती पी बरोबर ती अशी लिहितात, ए ची संगती बिंदू पी बरोबर बी ची संगती बिंदू क्यू बरोबर आणि सी ची संगती बिंदू आर बरोबर. या एकाच एक संगतीमध्ये हे दोन त्रिकोण म्हणजेच त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या एकाच एक संगतीमध्ये ए बी सी आणि पी क्यू आर हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत. यामध्ये त्यांचा क्रम देखील महत्त्वाचा आहे. ए हा कोन पी बरोबरच एकरूप असतो, बी हा क्यू बरोबर आणि सी हा आर बरोबर. त्यामुळे दोन्ही त्रिकोणांची नावं लिहिताना देखील अनुक्रमे हेच शिरोबिंदू त्या क्रमाने घेणं आवश्यक आहे. आता हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर त्यांच्यातली जी एकरूपता आहे ती आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल की कोन ए एकरूप कोन बी, ए हा बी कोन ए एकरूप कोन पी, त्यानंतर कोन बी एकरूप कोन क्यू आणि कोन सी एकरूप कोन आर. याप्रमाणे ए हा कोन पी बरोबर, बी हा क्यू बरोबर आणि सी हा कोन आर बरोबर एकरूप असतो. या कोनांच्या बरोबरच्या बाजू एकरूप आहेत, त्यांची देखील आपल्याला या ठिकाणी बाजू ए बी एकरूप अशी लिहिता येईल. बाजू ए बी एकरूप बाजू, आता याच्यात ए बी ही बाजू पी क्यू बरोबर एकरूप असेल, एकरूप बाजू पी क्यू. त्यानंतर बाजू पी सी एकरूप बाजू क्यू आर आणि बाजू ए सी एकरूप बाजू पी आर. याप्रमाणे बाजूंची देखील एकरूपता असेल. आता आकृतीमध्ये तुमच्या आणखी एक लक्षात आलं असेल, मी ए कोणाला जी खूण केली तीच खूण तोच मार्ग पी कोणाला केलेली. त्यामुळे ए आणि पी हे एकरूप कोण आहेत हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. त्याचबरोबर बी कोणासाठी केलेली खूण आणि क्यू कोणासाठी केलेली खूण समान आहे. त्याचबरोबर सी आणि आर या कोणासाठी केलेल्या खुणा समान आहेत, म्हणजे हे कोन एकरूप आहे. बाजूंच्या साठी सुद्धा तोच पॅटर्न आहे. ए बी ही बाजू एकरूप आहे पी क्यू बरोबर. मी ए बी साठी केलेली जी खूण आहे ती पी क्यू साठी केलेली आहे. यावरून आपल्याला कळतंय की बाजू ए बी आणि बाजू पी क्यू या एकरूप बाजू आहेत. अशा प्रकारे या हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील
तर त्यांच्यामधले 3 कोन एकरूप असतात आणि त्यांच्यातले अनुक्रमे 3 बाजू या एकरूप असतात. तर अशा प्रकारे 6 घटक या 2 त्रिकोणांचे एकरूप असणार आहेत. आता हे एक वेगळं उदाहरण पाहूयात आपण. या ठिकाणी तुम्हाला 2 त्रिकोण दिसत आहेत. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. परंतु हे 2 त्रिकोण एकरूप आहेत हे आपल्याला लिहिण्यासाठी त्याचा क्रम महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण बघूया की या ठिकाणी बाजू BC आणि बाजू PR याच्यामध्ये सारखी कोण आहे, याचा अर्थ या 2 बाजू एकरूप आहेत. नंतर बाजू AB आणि बाजू PQ यांच्यामध्ये सारखी कोण आहे म्हणून या 2 बाजू एकरूप आहेत. आणि बाजू AC आणि बाजू QR याच्यामध्ये 3 रेषा उरलेल्या दिसतात. 1 2 3 छोट्या 1 2 3 म्हणजे या 2 बाजू आपल्याला एकरूप आहेत हे लक्षात येते. मग जर हे 2 त्रिकोण आपल्याला एकमेकांना जर कट करून जुळवायचे म्हटलं तर त्यांचा कोणता कोन कोणत्या कोणाबरोबर किंवा कोणता बिंदू पुन्हा जवळ आणावा लागेल, कोणती बाजू पुन्हा जवळ आणावी लागेल याचा जरा विचार करायचा आहे तुम्ही. तर आपण जर बघितलं तर बाजू AB ही PQ च्या बरोबर जुळेल, परंतु बाजू BC ही या QR बरोबर जुळणार नाही. त्यासाठी त्याचा क्रम त्याची एकास एक संगती महत्त्वाची आहे. आणि म्हणून जरी ही नावं अशी लिहिली असली त्रिकोणाची तरी एकरूपता लिहिताना त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR लिहून चालणार नाही. तर AB ही बाजू PQ बरोबर एकरूप आहे तरी देखील त्यानंतरची बाजू A हा बिंदू Q बरोबर एकास एक संगतीमध्ये एकरूप असणार आहे किंवा त्याची संगती Q बरोबर असणार आहे. B ची संगती P बरोबर असणार आहे आणि C ची संगती R बरोबर असणार आहे. त्यामुळे A शी संगत असणारा बिंदू पहिल्यांदा लिहिला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना त्रिकोण QPR असं लिहिणं अपेक्षित आहे. तर ते एकरूपता बरोबर येणार आहे. पुन्हा अजून एकदा सांगतोय की त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण QPR हे असं का झालं त्याचं कारण A हा बिंदू किंवा A हा कोन Q या कोनाशी एकरूप होणार आहे किंवा A ची संगती Q बरोबर आहे. म्हणून A चं नाव जर पहिल्या त्रिकोणाच्या नावामध्ये A हा बिंदू 1 नंबरला असेल तर त्याच्याशी संगती असणारा Q हा बिंदू दुसऱ्या त्रिकोणाच्या नावामध्ये पहिल्या 1 नंबरला लिहिणं गरजेचं आहे. B ची संगती हा जो B कोन आहे तो P या कोनाबरोबर एकरूप आहे. मी तर अशी खूण केली लक्षात येण्याकरता. तर B 2 नंबरला असेल तर या दुसऱ्या यादीमध्ये किंवा नावामध्ये P चं नाव 2 नंबरला आणि C हा कोन R या कोनाबरोबर एकरूप आहे किंवा C ची संगती R बरोबर आहे. म्हणून C चं नाव जर पहिल्या त्रिकोणाच्या नावामध्ये 3 नंबरला लिहिलं असेल तर दुसऱ्या त्रिकोणाच्या नावामध्ये R चं नाव हे 3 नंबरला असणं गरजेचं आहे. याप्रमाणे त्रिकोण एकरूप त्रिकोणांची नावं लिहिताना त्याच्या क्रमाची काळजी किंवा एकास एक संगतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आता यांच्यातली संगती लिहायची असेल तर आपल्याला अशी लिहावी लागेल ABC एकास एक संगती QPR. म्हणजे या संगतीमध्ये हे 2 त्रिकोण एकरूप होतात. म्हणून त्याची संगती महत्वाची आहे. तुमचं पहिल्या किंवा दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना त्याचा जर क्रम बदलला तर हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाही. उदाहरणार्थ या त्रिकोणाचा R हा कोन जर तुम्ही A च्या जवळ आणला किंवा P हा कोन A च्या जवळ आणला तर तो त्याच्याशी जुळणार नाही आणि ही
हे दोन त्रिकोण मग एकरूप आपल्याला दिसणार नाही, म्हणून ही संगती एकासी संगती जी आहे त्यांच्या शिरोबिंदूंची संगती ही महत्वाची कन्सेप्ट संकल्पना आहे. या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण ADB आणि त्रिकोण ADC. आता या दोन स्वतंत्र त्रिकोणामध्ये बघूयात आपण, बाजू AD ही सामायिक बाजू आहे आणि सामायिक बाजू एकरूप असते कारण प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो आणि सामायिक बाजूसाठी हे असं चिन्ह करण्याची पद्धत आहे. यानंतर बाजू AB ही बाजू AC बरोबर एकरूप आहे. इथं जशी खूण आहे इथं डबल लाईन आहे, इथं डबल लाईन आहे, खूण केली. बाजू BD ही बाजू CD बरोबर एकरूप आहे, इथं खूण समान केलेली आहे. म्हणजे या पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजू बरोबर एकरूप झाल्या आणि कोन B हा कोन C बरोबर एकरूप आहे, इथली खूण समान आहे. तसेच या त्रिकोणाचा कोन A इकडचा त्याचं नाव आहे BAD आणि या दुसऱ्या त्रिकोणाचा कोन CAD हे दोन कोन एकरूप. तसेच इथले देखील हे दोन कोन एकरूप, म्हणजे तीन कोन एकरूप झाले, तीन बाजू एकरूप झाल्या दोन्ही त्रिकोणांच्या, म्हणजे दोन त्रिकोण एकरूप झाले. आता त्यांच्यातली संगती आपण समजावून घेऊया, कोणत्या संगतीमध्ये ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. तर संगतीचा विचार केला तर बिंदू B हा बिंदू C बरोबर संगत आहे कारण B कोन C कोनाबरोबर एकरूप आहे. या त्रिकोणाचा A हा कोन आणि या त्रिकोणाचा A हा कोन संगत आहे एकमेकांशी, म्हणजेच BAD या पहिल्या त्रिकोणाचं नाव BAD एकास एक संगती CAD. तर याप्रमाणे या एकास एक संगतीमध्ये हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता त्या दोन त्रिकोणांची नावं लिहूयात आपण. त्रिकोण नाव लिहिताना तुम्ही B पासून सुरुवात केली, BAD एकरूप त्रिकोण. आता दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना मात्र त्याची संगती समजावून घेणं महत्वाचं आहे कारण B शी संगत C हा बिंदू आहे, म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्याचं C नाव लिहिलं पाहिजे. A हा दोघांमध्ये सामायिक आहे, 2 नंबरला इथे लिहिलं तर इथं पण A 2 नंबरला. D हा बिंदू दोघांमध्ये सामायिक आहे, कोण वेगळे आहे पण त्यांची संगती आहे, म्हणून या ठिकाणी त्रिकोण BAD एकरूप त्रिकोण CAD याप्रमाणे आपल्याला नाव लिहावं लागेल. मग एखाद्याला नाव जर वेगळं लिहिलं तर ते चुकीचं आहे का? नाही. कसं ते बघा. समजा दुसऱ्या एकाने नाव लिहिताना असं लिहिलं, पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहिलं ADB. मग त्यावेळी या दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना फक्त काय करायचंय की पहिलं नाव लिहिताना जी संगती वापरली तीच संगती या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ A 2 नंबरला D म्हणजे A ची संगती A बरोबरच असणार आहे, D ची संगती D बरोबरच असणार आहे आणि A D शेवटी B घेतलेला आहे म्हणजे B ची संगत C हा शेवट लिहिला पाहिजे. याप्रमाणे सुद्धा नाव लिहिलं तरी सुद्धा चालू शकते. याच दोन त्रिकोणांची ही पण एकरूपता फक्त नाव लिहिण्याच्या क्रमामध्ये बदल केलाय, हे काही वेगळं आणि हे वेगळं नाही. आणखी तुम्हाला एक पद्धतीने नाव लिहिता येऊ शकतं. सुरुवातीला या ठिकाणी B घेतलेला आहे, या ठिकाणी सुरुवातीला A घेतलेला आहे. तुम्ही D या बिंदूचं नाव सुरुवातीला घेऊन सुद्धा ही संगती तुम्हाला लिहिता येऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्याने असं नाव लिहिलं त्रिकोण DBA, तर त्याच्याशी एक रूप त्रिकोण लिहावा लागेल DCA, कारण त्रिकोण DBA एक रूप त्रिकोण. बघा आता DBA, D 1 नंबरला म्हणजे इकडे पण D 1 नंबरला लिहिलं पाहिजे. D नंतर नाव लिहिलं
डी शी संगत आहे सी, म्हणून 2 नंबरला सी. डी बी ए म्हणजे डी सी ए, डी सी ए या प्रमाणे जरी आपण संगती लिहिली तरी सुद्धा चालू शकते. तर अशा पद्धतीनं दोन त्रिकोण एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेले आहे की ही जरी सामायिक बाजू असेल तर सामायिक बाजू एकरूप असते, राहिलेली बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत, कोणांच्या जोड्या एकरूप आहेत आणि ही त्यांची एकाच एक संगती आहे आणि त्यांची जी वेगवेगळी नावं लिहिण्याचा क्रम वेगळा. सर्व त्रिकोण हे एकच आहेत, एकरूपच्या जोड्या एकच आहेत. ठीक आहे. पुस्तकामध्ये पण काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत, काही सोडवून दिलेली उदाहरणं आहेत. ती उदाहरणं तुम्ही व्यवस्थित समजावून घेऊन स्वतःहून काही त्रिकोणाच्या आकृत्या काढा, त्याची नावं वेगवेगळी लिहा, ते एकरूप आहेत का नाही ते पहा पडताळून आणि त्याप्रमाणे त्यांची संगती आणि एकरूप त्रिकोणांची नावं आणि एकरूप घटक लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.